ओझर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून दीपक दौलत जगताप यांनी उमेदवारी दाखल केली आहे। समाजकार्याची आवड आणि सर्वसामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे जगताप यांना प्रभागात मोठा जनसमर्थन लाभत आहे। दीपक जगताप हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले असून नागरिकांच्या सुखदुःखात ते सातत्याने सहभागी होत आले। प्रभाग क्रमांक 8 मधील कचरा डेपोचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते व सार्वजनिक प्रकाश व्यवस्थेचा लाईट प्रश्न हे सर्व मुद्दे प्राधान्याने सोडविण्याचा त्यांचा निर्धार आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर जगताप विशेष लक्ष देणार असून तरुणांसाठी गार्डन व अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे। यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि युवकांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळणार आहे। कोरोना काळातही दीपक जगताप यांनी केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय ठरले। आपत्कालीन परिस्थितीत अपघात अथवा आजारपणाच्या प्रसंगी हॉस्पिटलपर्यंतची सर्व मदत ते तत्परतेने करत असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालाय। समाजहिताचा दृष्टिकोन, विकासाभिमुख विचार आणि प्रत्यक्ष कृती यामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये दीपक दौलत जगताप यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत असून मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेना शिंदे गटाकडून आपण अधिकृत उमेदवार आहात। प्रचाराला देखील आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगाल? नमस्कार, मी दीपक दौलत जगताप। मी प्रभाग नंबर 8 मधून नगरसेवक या पदासाठी उमेदवारी करत आहे। सध्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये कुठल्या अडचणी आहेत आणि निवडून आल्यानंतर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार आहात? प्रभाग क्रमांक 8 मध्ये कचरा डेपोची समस्या आहे, लाईटची, रस्त्याची, पाण्याची समस्या आहे। या समस्या मी निवडून आल्यानंतर नक्की पूर्ण करेन। महिलांना बचत गटातील काही योजना उपलब्ध करून देईल आणि त्यांना रोजगार मिळवून देईल। तरुण मुलांसाठी गार्डन किंवा अभ्यासिका उपलब्ध करून द्यायचे करेन, मी प्रयत्न करेन। भाऊ, कोरोना काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळातील भरपूर जणांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो आहे, त्यांना ॲडमिट केलेलं आहे तिथं। त्याच्यानंतर आमचे जे आमचे रिलेटिव्ह आहे त्यांची मंडळी डिलिव्हरी झाली, तर डॉक्टरांनी नाशिकला, तर ते डॉक्टरांनी सांगितलं का बाळाला घरी पाठवावं ठेवायसाठी। तर माझ्या मंडळीला फोन आला, मग त्यांनी मला सांगितलं का असं म्हणजे आहे बा, त्या बाळाला आपण घरी घेऊन येऊ। आम्ही त्या बाळाला घरी घेऊन आलो, 12 दिवस सांभाळलं। 12 दिवस सांभाळल्यानंतर त्यांच्या आईच्या स्वाधीन करून दिलं। माझा पहिल्यापासून एक छंद आहे लोकांची सेवा करायची, त्यांना जे गरज असेल ते करायचं। अपघात झाला किंवा काही झालं, मी तिथं उभं राहून त्यांना भरपूर मदत करतो, कोणाला हॉस्पिटलची, कोणाला कशाची। आत्ताच माझ्या एक मित्राची आई बाथरूममध्ये पडली होती, तिचं जे कमरेचं ऑपरेशन करायचं होतं तर डॉक्टर लेट करत होतं, तर डॉक्टरांना भेटून मी माझ्या नातेवाईकाद्वारे ते काम पूर्ण करून दिलं। तसंच येत्या 20 तारखेला धनुष्यबाण या 2 नंबरच्या बटनवर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा, अशी नम्र विनंती। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।